जरा चव घेऊन सांग मला. आज बिघडायला नको बाई, छानच व्हायला हवा. अगो सांग ना. वा वा असं म्हणायचं होतं मला. नेहमीप्रमाणे उत्तम झालेला आहे. खरंच ना. अगं मी एवढा केलाय खरा, पण त्यांना आवडेल ना ग गोड. अहो आवडत नसेल तर आजपासून आवडेल वहिनी. खूप सुंदर झालं शिरा, अप्रतिम. वाजले किती गो? नाही म्हणजे मोहन आणि हे तयार झाले की नाही कोण जाणे. अलका, काय घालू? हे काय? अगो बाई, अहो तुम्हाला मुलगी दाखवायला आल्यासारखी का वागताय तुम्ही? अगं असं नाही, मानसी आपल्याला मुलीसारखे नाही का. आज सलील त्याची आई येणार नाही, मानसीच्या सासरच्यांवरती इम्प्रेशन पडलं पाहिजे ना, म्हणून जरा आपलं असं. हो का? मग आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हाही वागा ना असे. पाहुणे येत आहेत म्हणून तुम्ही तयार होताय, चांगली गोष्ट आहे. एक मिनिट, कुठला घालू ते सांग. हा छान दिस नाही का? मी पण हाच ठरवला होता, पण म्हटलं बघू आमची निवड अजून जुळते का. अच्छा हसला. भाऊजी कुठले कपडे घालायचे या गोष्टीचा विचार करतात म्हणजे त्यांचं मानसीवर किती प्रेम आहे कळतं. लकी हा मानसी. मुलीसारखंच मानतात ना ते. उत्साह बघितलास ना. नाही यांची तयारी झाली आहे, मोहनची तयारी कुठपर्यंत आली बघायला हवं. हो. आई आज नक्की काय? बाबा हातात शर्ट घेऊन फिरतायत, नानू मामा आणि मधुकाका सुद्धा तयार होऊन बसलेत बाहेर. मी काही विसरलोय का? अरे असं काय करतोस, तुला माहिती नाहीये का? आज मानसी, सलील आणि त्याची आई येणार आहेत ब्रेकफास्ट साठी. आणि तू अजून तयार पण नाही झाला. जा लवकर तयार हो. बरं ऐक, आणि हॉस्पिटलला जाणार असशील तर ऍटलीस्ट त्यांना भेटून तरी जा प्लीज. अगो भेटून जा काय? नाही नाही, आज तू कुठेही जाणार नाही. तू इथेच थांबणार आहेस. हो, पण मला यातलं काहीच माहित नाहीये. तुझा मूड होता का काल? तसाच निघून गेला स्वतःच्या खोलीत. कधी सांगणार तुला? बर ऐक, तू तोंडून घे, मी चहा देते तुला. आवर लवकर, जा जा जा. खूप चिडचिड झाली ना माझ्यामुळे. मानसी मी का चिडेन? हा, तू वागलेस का चिडण्यासारखं? नाही ना. मग अजूनही चिडलायस? मी चिडलो वगैरे काही नाही. आज सलीलची आई आली होती मला बघायला. त्यांच्याशी गप्पा मारण्यात आणि बोलण्यात इतका वेळ गेला की. बघ मानसी, मला वाटतं की तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू फोन कर, तुला जमेल तेव्हा तू ये. माझं काहीच म्हणणं नाही. मानसी मला न सांगता माझ्या सासरी गेली का? तुम्ही का असं वागताय माझ्याशी? हो ना, कशाला उगाच चिडचिड करतेस? चिडचिड करू नये तर मग काय करू मी आजोबा? अच्छा म्हणजे तुम्हाला काहीच चुकीचं वाटत नाही ह्याच्यात? आजी ते माझा सासर आहे, तिचा काय संबंध आहे त्यांच्याशी? असं कसं म्हणतेस ग? ते आपल्याला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानतात, मग आपण नको मानायला? हो, आणि मग माझं काय? मुळात या दोन घरांमध्ये संबंध माझ्यामुळे ना, हे विसरलात तुम्ही. बाळाला घेऊन उगाच कशाला जाजा आणि ये करायचे? सलीलला आणि त्याच्या आईला आपण भेटलोच होत की. म्हणून मीच तिला सांगितलं तू आपली तुझ्या सासरच्यांना घेऊन जा म्हणून. आम्ही सुद्धा गेलो नाही तिथे. तुम्हाला नव्हतं जायचं तर मग मला सांगायचं ना, मी गेले असते. पण आज ना उद्या तू जाणारच आहेस ना तिथे. मग आज का नाही, हाच प्रश्न आहे माझा. उगीच लहान मुलासारखे हट्ट करू नकोस. आजोबा माझा हक्क आहे त्या घरावर आणि त्या घरातल्यांवर. आणि मनूचा त्यांच्याशी काहीही संबंध नसताना, तिचा हक्क नसताना ती तिच्या सासरकडच्यांना घेऊन गेली माझ्या सासरी भेटायला का? तिचा त्यांच्यावर हक्क नाहीये असं मात्र अजिबात नाहीये बर का. तू जशी त्या घरची सून आहेस तशी ती त्यांना मुलीसारखी आहे. हे नातं पुरेसं आहे बर का. सलील आणि त्याच्या आई विषयीचं त्यांचं मतही आपल्याला कळलं असतं ना. प्लीज, तुम्ही दोघांनी मला कितीही कारणं दिलीत ना, तरी मला ती पटणार नाहीये. मुळात मनू माझ्या सासरी गेले आणि तुम्ही ही गोष्ट मला सांगितली नाहीये ना, ही गोष्ट मला आवडलेली नाहीये.
अरे बाप रे, अहो केवढा हा घाट घातलाय तुम्ही. कशाला एवढं सगळं केलं? अहो कशाला काय विचारता? मुलाची आई आणि मुलगा मुलीला बघायला येणार, मग असं तसं करून कसं चालेल? आणि बघा, मानसीचा होणारा नवरा आणि होणारी सासू बघायला आमच्या घरातले सगळे कसे थांबलेत ते. खरं सांगू का, आमचं एक घर म्हणजे सगळं असं संस्कृती प्रिय आहे. त्यामुळे सण समारंभ हे करायला आम्हाला आवडतात. मग अशा काही निमित्तानं आम्ही एकत्र येऊन सगळे मिळून हा समारंभ साजरा करतो. आई, मी तुझी सगळ्यांची ओळख करून देतो. ह्या पार्वती आजी आहेत. नमस्कार. नमस्कार. हे विजय काका आहेत. यांना भांडण खूप छान सोडवता येतात असं मला मानसी म्हणते. त्या मागे अलका काकू आहेत, डॉक्टर विक्रांतची आई. नमस्कार. ह्या गीता काकी आहेत आणि हे मोहन काका आहेत. त्यांचे क्लासेस आहेत, खूप छान शिकवतात. हे मी नानू मामा. आणि हे मधू काका. नमस्कार. अशी ही सगळी फॅमिली. अरे पण तू केव्हा भेटलायस या सगळ्यांना? नाही नाही, मी म्हणजे भेटलो तसा म्हणजे मानसीशी फोनवर. विक्रांत, अरे पटकन काहीतरी खाऊन घे ना. नाही नाही, मला नको, माझं झालंय. आई, अजून एक महत्वाची ओळख करून देतो. हे डॉक्टर विक्रांत. नमस्कार. नमस्कार. अरे ह्यांच्याविषयी मला सगळं काही माहितीये. काल मानसीने तुमच्याबद्दल सगळं काही सांगितलं. म्हणून विक्रांत कोण आहेत हे बघायची उत्सुकता होती मला. आज मी तुम्हाला मुद्दाम बोलवलं का विचारा? कारण आज आमचा विक्रांत घरी आहे. नाही तर कामाचं निमित्त करून हातातून तो निसटला तर काम संपून केव्हा परत येईल काही भरोसा नाही. आई, पण तुला खरं सांगू, डॉक्टर विक्रांत धमाल माणूस आहे. म्हणजे आता जरी ते बोलत नसले तरी एकदा बोलायला लागले ना की तुला असं ऐकत राहावंसं वाटेल. तुमची फॅमिली खूप छान आहे. आता आपली म्हणा, जे या घरासाठी मानसी मुलीसारखीच आहे. आता सलील आम्हाला जाव्यासारखाच आहे, हो की नाही? अहो, देशपांड्यांचा गणपती आमच्याच घरात बसवतो. अरे वा, छान. आणि हो, आता या वर्षीपासून दिवाळी एकत्र असेल. हा, आणि त्यासाठी दिवाळीपर्यंत थांबण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकत्र आलो ना की दिवाळीच असते. दिवाळी. चला, मी निघतो. थोडस काम आहे. मी पण येते हॉस्पिटलला. ठीक आहे, मग तू. मी सोडतो ना तुला. ठीक आहे, मी निघतो. एक मिनिट आम्ही आपण सेल्फी नाही काढलेला. सेल्फी काढ. आता ह्याच्यातली औषधं कुठली, वेळ कुठली, काहीच माहिती नाही मला. म्हणून मनू हवी होती इकडे. काय झालं? अगं, औषधं कधी घ्यायची आहेत, कुठल्या गोळ्या घ्यायच्यात, काहीच माहिती नाही आजी. मोना, उगीच आरडाओरडा करू नकोस हं. उगाच आरडाओरडा नाही करत आहे मी.
मला काहीच माहिती नाही म्हणून तुला सांगते. थांब जरा. हे काय घेऊन येतेस आता? हे बघ, तिने मला SMS केला होता. यात सगळी औषधांची नावं आणि वेळा लिहिली आहेत. घे. बघू. आता औषधांची नावं वाचता येतील ना? तिला तिची जबाबदारी चांगली कळते. ती तिथे बसून सुद्धा इथला विचार करते. आणि तू इथे असून तो करत नाहीयेस. आजी, मोना, आजी बरोबर बोलते. तू उगाच कशाला चिडचिड करतेस? त्यापेक्षा बाळाकडे लक्ष दे. ठीक आहे. आता ही लिस्ट बघून मी गोळ्या घेईन. ओके? पण नंतरचं काय? लग्नाच्या वेळी हे सगळं कोण सांभाळणार आहे? आणि मुळात या मुलीला कोण सांभाळणार आहे? या मुलीला असं काय ग म्हणतेस? ही काय बोलण्याची पद्धत झाली तुझी? आणि हे बघ, त्याची काळजी तू करू नकोस. ती व्यवस्था होईल सगळी. मोना, प्रश्न सोडवायचे म्हटले की सुटतात. आणि प्रश्न सोडवायचा विचार करण्याऐवजी तू कटकट कसली करतेस ग? आजोबा, मी अजिबात कटकट करत नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की हिच्याकडे लक्ष दे असं म्हणून तुम्ही जर मला लग्नाच्या तयारीतनं वगळलत ना तर ते मला अजिबात चालणार नाही. मला सुद्धा वाटतं ना की मी सुद्धा लग्नाच्या तयारीत मदत करावी, शॉपिंग मध्ये मदत करावी. आजी, इनफॅक्ट मनूच्या लग्नाची सगळी तयारी मी करेन. वाटल्यास त्या मुलीला सांभाळण्यासाठी आपण केअरटेकर ठेवूया ना. समजा तसं काही झालं नाही तर तुम्ही सांभाळालच ना या मुलीला. येते आता औषध. देवा. सर्जरीज कशा झाल्या? व्यवस्थित सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. गुड. बरं मला सांग, काल तू एकटाच होतास का? म्हणजे मानसी नव्हती आली? हो, ती नव्हती आली. का? म्हणजे कळवलं होतं तिने? हा, तिचा कॉल आला होता पण मी रिसीव्ह नाही करू शकलो. पण आज येणार आहे ती. सलीलची आई आली आहे भेटायला. ते सगळे आपल्याच घरी होते. आपल्या घरी? त्यांना सगळ्यांना भेटायचंय म्हणून. सॉरी. आपलं घर म्हणजे ना उत्साहाचा महामेरू आहे. ठीक आहे. बरं, एक आता सांगते मी तुला. आज ती काही यायची नाही. आय बेट ऑन इट. अरे सासूबाई आलेत ना, त्यामुळे त्यांच्या मनासारखं वागावं लागेल तिला आत्ता तरी. बरं, एक ती आल्यावर तिच्याशी ह्या गोष्टी नीट बोलून घे. म्हणजे तिचं पुढे काय कसं आपल्याला त्याप्रमाणे आखणी करता येईल. हो आत्या, पण तुला इतकी घाई काय? आणि तिच्या लग्नाची तारीख ठरली की आपल्याला कळेलच ना, तेव्हा पाहू काय ते. प्रोफेशनल कामामध्ये थोडं रुथलेस व्हावं लागतं विक्रांत. आपलं काम अडता कामा नये. खरं सांगू का, मानसी असणार नाही याचं सगळ्यात जास्त दुःख मलाच होतं. पण काय करू, शेवटी तिचं लाईफ आहे. त्यामुळे शी हॅज टू टेक द डिसिजन. निर्णय असेल तो तिचा असेल. खरं तर मला खूप अपेक्षा होत्या तिच्याकडून, पण तिचं आयुष्य आहे. निर्णय तिलाच घ्यायचे. आत्या, मी कॉन्फरन्सला जाणार आहे. पुण्याला? हो. पण उद्या आहे ना? उद्या. ओके, मला कळलं तू विषय बदललास ते. पण जितक्या लवकर तिच्याशी बोलून तू सोक्षमोक्ष लावशील तेवढं अधिक चांगलं होईल विक्रांत. खरंच
खूप गोड आहे दळवी कुटुंब. चला म्हणजे आता तुला कळलं असेल की मी तुला काय एवढा थांब 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 म्हणत होतो. खरं सांगू, मला ना आता बँगलोरला जावंसच वाटत नाहीये. अगं मग नको जाऊ आई. किंवा मग आपण तिघही जाऊया. काय मानसी? चांगली कल्पना आहे, पण आत्ता मात्र मला निघावं लागेल. सॉरी काकू, पण आज मला हॉस्पिटलला जावं लागेल. कालही सुट्टी झाली ना. जायलाच हवंय का? किंवा मी बोलू का विक्रांतशी? तो नाही म्हणणार नाही. नाही तसं नको, मी आज जाऊनच येते. तू थोडा वेळ जाऊन घरी ये. मलाही आता बँगलोरला जावं लागेल ना. निदान मी इथे आहे तेवढा वेळ तरी सत्कारणी लागू दे. चालेल. तू येईपर्यंत मला करमेल असं वाटत नाही, पण मी प्रयत्न करीन. मानसी, तू जाशील ना व्यवस्थित? हो हो, डोंट वरी. बाय. निघते मी. बाय. बाय. मानसी, संध्याकाळी येशील ना घरी? मी न्यायला येईन. बाय. चला. चला. हो, त्यासाठी मला ती फाईल पाहावी लागेल. ती माझ्या हातात आली नाहीये अजून. कुलकर्णी, हो ती फाईल पाहिल्यावर मला कळेल ना. मी कळवतो तुम्हाला. ओके. तू खरंच आलीस? मी येणारच होते. कशी आहेस? माझं जाऊ दे, आधी तू सांग. तू कसा आहेस? बरं आहे. तू तू सकाळी घरी येणार होतीस, मला सांगितलं का नाही? काल रात्री फोन कोणी लवकर ठेवला? खूप चिडचिड झाली ना काल. का ते माहित नाही, पण जाऊ दे. आता शांत आहेस ना? बरं माझं सोड. मला खरं खरं सांग, तुला कसं वाटतंय? नक्की नाही माहित, पण असं सगळं फास्ट घडतंय असं वाटतंय. नाही, मला इतकंच हवंय की आर यू हॅपी? हॅपी आहे, पण माहित नाही का, एकदम असं अचानक बांधल्यासारखं वाटतंय. असायला काय झालं? हे बघ, एका माणसाशी जुळवून घेण्याची सुरुवात झाली आहे तुझी. होईल हळूहळू सवय. तुला माहितीये का, सलीलची आई म्हणत होती की आज जाऊ नकोस. सलील म्हणाला की मी विचारतो विक्रांतला. मग त्याने मला फोन का नाही केला? मी म्हणालो असतो त्याला की नको येऊ देऊ तिला. ठीक आहे, काही हरकत नव्हती. मीच म्हटलं नको. हो, मग तू फोन करायचा होतास. का पण? का म्हणजे आपल्याला जी व्यक्ती आवडते त्यासाठी आपण ऍडजस्टमेंट करतोच. पण मला नव्हतं करायचं तसं. का? सलील तुला आवडतो की? हो, पण मग मी का नाही आपोआप ऍडजस्ट केलं त्याच्यासाठी?